नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्पमालिका सध्या जी चालू आहे याचं आज हे 80वं पुष्प आहे. प्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो. माझ्या आयुष्यातलं खूप मोठे विशेष आज या दिवशी घडलेलं होतं, गुरुद्वादशीला. त्याचंही वर्णन मी थोडक्यात करणार आहे. आणि दिवाळीचा आनंदोत्सव सर्व दुःख विसरून कसा साजरा करता येईल, आनंदी राहण्याचा आपल्या प्रत्येकाला अधिकार आहे, जन्मतः अधिकार आहे. सच्चित आनंदात राहा. ही खरं म्हणजे परमेश्वराची इच्छा आहे आनंदात राहण्यासाठी. तुम्हाला त्यासाठी हे आयुष्य दिलेलं आहे. आणि या आयुष्यात तुम्हाला इतकं काही त्यांनी भरभरून दिलेलं आहे, तिथे तुम्ही बघत नाही म्हणून तुम्हाला ते दिसत नाही. खरोखरच परिस्थिती कुठली असो, आनंद हा काही आर्थिक परिस्थितीवर अवलंबून नाही, हे मी ठामपणे तुम्हाला सांगू शकतो. अतिशय गरिबीत मी दिवस काढलेले आहेत आणि आता खूप चांगल्या परिस्थितीतही दिवस काढतो आहोत. परंतु यात लक्षात येतं की गरिबी होती म्हणून आनंद नव्हता असं नाही. आनंद हा तुमच्या मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे. तुम्ही आनंदी राहायचं ठरवलं तर आनंदापासून तुम्हाला कोणीही बाजूला करू शकत नाही. हा आनंद तुमच्या आत भरलेला आहे आणि हा आतला आनंद घेण्याची एकदा तुमच्या मनाला सवय लागली की मग तुमचं आयुष्य आनंदच आहे. कुठलेही संत पहा, त्यांच्या आयुष्यात प्रचंड दुःख भरलेली आहेत. तुकाराम घ्या, ज्ञानेश्वर घ्या, कोणीही घ्या. एखादा एकनाथासारखा अपवाद सोडला तर ह्या प्रत्येक संताच्या आयुष्यात प्रचंड दुःख परमेश्वराने त्यांच्या मागे लागली आणि तरीही ते अत्यंत आनंदी राहिले, विनोदी राहिले. खळखळाट असे त्यांच्या पाहिलं, त्यांचा चेहरा पाहिला कीच मन प्रसन्न व्हावं इतका आनंद त्यांच्या आत भरलेला होता. आणि हा आतला आनंद बाहेरून येत नाही, तो तुमच्या आत आहे. आणि हा आतला आनंद कसा घ्यायचा हे थोडक्यात सांगण्याचा माझा आज विचार आहे. आजच्या दिवसांनी मला खरं म्हणजे खूप दिलं आणि खूप माझ्यापासून हिरावूनही घेतलं. आपण दिवाळी म्हणतो, वसुबारस साजरी करतो, गुरुद्वादशी साजरी करतो, गुरुद्वादशीला श्रीपाद श्रीवल्लभांचं स्मरण करतो. नरसिंह सरस्वतींनी आपला पादुका या ठिकाणी ठेवल्या, तो दिवस गुरुद्वादशीचा होता. खूप मोठ्या प्रमाणात गुरुद्वादशी आपण साजरी करतो, गुरूंचं स्मरण करतो. नंतर येते धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी. ही नरक चतुर्दशी म्हणजे काय आहे हो? आपल्या आत विचारांचा जो नरक भरलेला आहे. विचार करून पहा. मन चिंतिते वैरी न चिंती अशी म्हण आहे. खरोखरच आपल्याविषयी आपण जितका वाईट विचार करतो तितका आपला शत्रूसुद्धा कदाचित करत नसेल, असा तुमचा अनुभवाला येत असेल. इतक्या दुःखाच्या कल्पना आपण करत असतो. हे होईल, ते होईल, या विचारानेच ग्रस्त असतो आपण. तेव्हा या नरक चतुर्दशीला आपल्या आतला जो नरकासूर भरलेला आहे, या नरकासुराचं शिरच्छेद केला पाहिजे. आणि पुढे लक्ष्मीपूजन. ही लक्ष्मी कोणती आहे हो? पैसा, नोटा, घरधान्य, जमीन जुमला, ही लक्ष्मी ती नाही आहे. ही लक्ष्मी मनाची आहे. मन श्रीमंत ठेवा. ज्याचं मन श्रीमंत तो श्रीमंत. पैशाअडक्याने तो गरीब असला तरी अत्यंत श्रीमंत. खूप दानी माणसंसुद्धा मी बघितली आहेत जी गरीब आहेत, परंतु त्यांच्या अंगात आलेला जे आहे ते आपला खास दुसऱ्याला द्यायची त्यांची तयारी असते. ही मनाची श्रीमंती या लक्ष्मीपूजनाला, त्याचं पूजन करा. हे सगळं खूप तुम्हाला अवघड वाटेल, काही अवघड नाही.
आपण मनाने अत्यंत कृपण असतो. ही कृपणता मनाची जोपर्यंत आपण घालवत नाही तोपर्यंत आपल्याला श्रीमंती येऊ शकत नाही. खूप धनधान्य गाढ भरलेल्या भरपूर आणि तरीही माणसं असंतुष्ट असतात, सुखी नसतात. सुख हे ह्या वरच्या संपत्तीवर नाही आहे, ते तुमच्या मनावर आहे. यासाठी काय तर पुढे गोवर्धन सांगितलेलं आहे, गोवर्धनाची पूजा. गो म्हणजे इंद्रिय. या इंद्रियांचे फाजील लाड करू नका. फाजील लाड करून त्यांच्या अपेक्षा तुम्ही वाढवता आणि मग दुःखात पडता. कारण त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं आपल्याला सामर्थ्य येत नाही आणि अपेक्षांचा एकातून एक जन्मच होत राहतो. एक अपेक्षा पूर्ण झाली की दुसरी, तिसरी, चौथी, याला काही मरण नाही. त्यामुळे इथे गोवर्धन आपल्याला करायचं आहे. आपल्या इंद्रियांचं यथायोग्य असं पालन, इंद्रियांचं पालन, म्हणून त्याला गोपाल म्हटलेलं आहे कृष्णाला. कृष्णाच्या गोपाल या नावाचं रहस्यही आपल्याला समजलं पाहिजे. पालन केलं, त्यांनी दमन केलेलं नाही. प्रत्येक वेळी आपल्या इच्छा ज्या होतात त्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि प्रयत्नाने तर ती सिद्ध झाली नाही, साध्य झाली नाही, तर आपण वाईट वाटून घेतो. हे वाईट वाटून घेतो हा आपल्या मनाचा भाग आहे आणि हा मनाचा भाग काढून टाकण्याचं सामर्थ्य तुमच्यात असलं पाहिजे. त्यामुळे गोवर्धन इच्छाशक्ती असेल तर करंगळीवर पर्वत उचलून धरण्याचं सामर्थ्य ह्या गोमध्ये आहे, या तुमच्या इंद्रियांमध्ये आहे. हे इंद्रिय सामर्थ्य वाढवा. एका दिवसात, एका रात्रीत, एका महिन्यात होणारी ही गोष्ट नाही. परंतु मनाला जर तुम्ही समर्थ बनवत जाल तर हे मन बलवान होईल. मनातला नरकासूर जाईल, उत्पन्न झालेला बली जाईल आणि मग बलिप्रदा खऱ्या अर्थाने बलिप्रदा होईल. विष्णूंनी वामन अवतारात बलीचा जो वध केला, हा बली आपल्या आत आहे. या बलीचा बळी दिलाच पाहिजे. हा बली हा कोण आहे हे समजावून घ्या. सगळं काही आत भरलेलं आहे. प्यारे उलट कमलो में पलट देखले मौजा, घट घट में नाथ विराजा. हे प्यारे उलट आतच शिरा, तुमच्या आत शिरा. कुठेही सुख बाहेर ठेवलेलं नाही. ते तुमच्या बायका मुलात, पती-पत्नीत, पैशात हे सुख नाही. पैशात ह्या सगळ्यात सुख आहे, परंतु हे अक्षय टिकणारं नाही. अक्षय टिकणारं सुख जर मिळवायचं असेल, अक्षय तृतीया जर तुम्हाला करायची असेल, तर हे अक्षय मिळणारं सुख त्याच्या मागे लागा. आयुष्य हे सर्व सुखदुःखाने भरलेलं आहे, याला कोणी अपवाद नाही. परमेश्वरसुद्धा त्याला अपवाद नाही. परमेश्वराने अवतार घेतले आणि त्यांच्या आयुष्यात अनेक दुःख त्यांना भोगावी लागली. रामकृष्णांना काही दुःख नाही भोगावी लागली का? कृष्णाचा मृत्यू कसा झाला बरं? रामाचा मृत्यू कसा झाला बरं? आयुष्यभर वनवासात त्याला काढावा लागला, राजा असो. तर हा वनवास असूनसुद्धा तो सुखात होता. हे सुख मिळवण्याचं कसब तुमच्यात तुम्ही आणा. दिवाळी खऱ्या अर्थाने जर साजरी करायची असेल तर विचारांचं दिवाळं वाजवा आणि अंतर्दीप लावून दिवाळी साजरी करा. दीपावली हे मी माझ्या अनुभवातून सांगतो आहे तुम्हाला. आयुष्याची जवळपास 75 वर्षे मी काढलेली आहेत. अनेक सुखदुःखांच्या तळाख्यातून मी गेलेलो आहे. खरं म्हणजे गुरुद्वादशीला माझ्या आयुष्यात प्रचंड मोठं स्थित्यंतर झालं. गुरुद्वादशीला मला प्राप्त झालेलं आहे. स्वतः महाराजांच्या समाधीवरचा हार काढून माझ्या गळ्यात घालून, महाराजांची शाल मला घालून हे गुरुपद मला गुरुद्वादशीला मिळालेलं आहे. गुरुद्वादशी हा माझ्या आयुष्यातला एक फार प्रचंड मोठा टप्पा आहे.
हा टप्पा मी तुमच्या सर्वांना सहभाग या टप्प्यामध्ये करून घेऊ इच्छितो. आपण यात सहभागी व्हा. आणि प्रचंड दुसरी एक मोठी आयुष्यात लाट माझ्या आयुष्यात दुःखाची आली, तीही गुरुद्वादशीलाच आली. माझा मुलगा 2 लहान मुलं मागे टाकून अपघातात या गुरुद्वादशीला गेला. आज या घटनेला 12 वर्ष झाली. सुख आणि दुःख हे नेहमी बरोबर येतात आणि ही बरोबर येतात ती सहन करायला आपण शिकलं पाहिजे. मला काही कमी दुःख झालं असेल का? पुत्रवियोगा इतकं दुःख कधीही कुठलंही मोठं दुःख आयुष्यात नाही आणि तेही मला म्हातारपण आल्यानंतर झालं. परंतु गुरूंचा प्रचंड माझ्या मागे विश्वास गुरूंविषयी होता. त्या दुःखातून मी आणि माझी पत्नी दोघंही बाहेर पडलो आणि म्हणून हे बाहेर पडता येतं हे तुम्हाला सांगण्याचा अधिकार मला आहे असं मला वाटतं. आपण सुख कुरवाळत नाही बसत, दुःख मात्र कुरवाळत बसतो आणि ही कुरवाळली की ती वाढतात. या प्रचंड मोठ्या दुःखाला तोंड देण्याचं सामर्थ्य मला माझ्या गुरुदेवांनी दिलं. तुमच्याही आयुष्यात असे कुठले प्रसंग आला तर डगमगू नका. आयुष्य हे आनंद प्राप्तीसाठी आहे आणि आनंद प्राप्ती मिळवणं हे ध्येय आहे, पण तो निखळ आनंद असला पाहिजे. उसना कुठला आनंद घेतलेला असा नको, खाण्यापिण्यातला आनंद नको. आनंद आत भरलेला आहे. हा आत भरलेला आनंद ओळखायला शिका. आणि जी बीजं तुमच्यात भरलेली आहेत, सुखदुःखाची बीजं आहेत, ती बीजं अंकुरित होतात, त्याचे वृक्ष होतात. काही वेळा ती प्रचंड मोठ्या प्रमाणात असा ऑनस्लॉट असतो, प्रचंड मोठी दुःखाची धार येते आणि ही सहन करायची ताकद तुमची तुम्हाला मिळवायची आहे. लोकांचा हात पाठीवर आला त्यांनी थोडंफार तुम्हाला वाटेल की असेल, पण ते दुःख तुमचं तुम्हाला सहन करावं लागतं. तुमचं दुःख दुसरा कोणी सहन करत नाही. सुख आयुष्यात येतं. तुमच्या आयुष्यात जेवढं सुख येईल तेवढे तुमचा तिरस्कार करणारे, तुमचा मानभंग करणारे, तुमच्याविषयी असूया वाटणारे लोक तुमच्या भोवती जमा होतील. हे आहेच, हे सृष्टीचं रहाटघाट आहे. तुमचं सुख सगळ्यांना बघावतच जातं असं नाही. तुमच्या सुखाची असूया करणारे लोक असतात आणि ते तुमच्या आजूबाजूला असतात. सगळ्यात मोठा तुमचा शत्रू असेल तर ते तुमचं मन, जे तुमच्या आत आहे. आणि त्यानंतर मोठे मोठे शत्रू तुमच्या आजूबाजूलाच असतात. तुमच्या सख्ख्या माणसात सुद्धा ते असू शकतात. अनेक वेळा ऋणानुबंधामुळे माणसं जवळपास येतात, जवळ येतात, बाजूला जातात. काही वेळा एखाद्याविषयी अकस्मात आपल्याला प्रेम वाटतं, कधीही संबंध आलेला नसतो. एखादा माणूस भेटला की आपल्याला आनंद होतो, एखादा माणूस भेटला की आपल्याला दुःख होतं. आपल्या सुखदुःखात साथ देणारी माणसं मिळायला सुद्धा तुमचं कर्म आवश्यक आहे. सुखदुःखात साथ मिळणं हे कठीण आहे. काही वेळा जवळची माणसं सुद्धा तुम्हाला ही साथ देत नाहीत. अशा वेळी तुम्हाला राग येतो, वाईट वाटतं. हे वाईट वाटणं, हे राग येणं आपल्या मनातून आपल्याला काढणं आवश्यक आहे. कारण याने आपण दुःखात पडू. दुःखात आपल्याला पडायचं नाही. आलेलं दुःख आनंदाने सहन करायचं. मी तुम्हाला मागे सांगितलं की आम्ही दोघेही आता पती पत्नी म्हातारे आहोत. 72-75 अशी आमची वय आहेत जवळपास. कोणताही माणूस कोणत्याही क्षणी जाईल अशा वयातले आम्ही आहोत. तरीही आम्ही ठरवलं आहे की कोणी आधी जाईल त्याच्यासाठी उरलेल्यांनी फार दुःख करायचं नाही. कारण आपण दुःख करतो आणि आपल्या आजूबाजूच्या माणसांनाही आपण दुःखी करत असतो. दुसऱ्यांना दुःख देण्याचा आपल्याला अधिकार नाही.
तेव्हा याविषयी तुम्ही मनाचा संयम बाळगायला जर शिकले तर सुखाच्या किनारी तुम्हाला दिसायला लागतील. काळे ढग आले तरी त्याच्या मागेही सूर्य असतो आणि या ढगांच्या किनारी अशा वेळी सोनेरी होतात. ही सोनेरी किनार प्रत्येकाच्या आयुष्यात कुठे ना कुठे असते. सगळंच काही परमेश्वर वाईट देत नाही. आपण विचार त्याचा करतो वाईट म्हणून आपल्याला वाईट दिसतं. विचार करणं सोडून द्या. तुमच्या आयुष्यात काय चांगलं दिलं ह्याचा विचार करा. छान धडधाकट हातपाय दिलेले आहेत, छान दृष्टी दिलेली आहे, चांगलं चांगलं पदार्थ करण्यासाठी हातांची संधी दिलेली आहे, चांगलं खायसाठी तोंड दिलेलं आहे, चांगलं ऐकायसाठी कान दिलेले आहेत, चांगलं पाहायसाठी डोळे दिलेले आहेत. आणि ह्याचा उपयोग चांगलं करा ना. दुसऱ्याचं वाईट कशाला ऐकायचं, दुसऱ्याची निंदा कशाला करायची. या तोंडाने निंदा करतो तो निंदा कुठेतरी आत आपल्या बसलेली असते. हे निंदा पुढे जाऊन आपल्याला त्रास देते. कोणाचीही निंदा कधी करू द्या. तुम्ही स्वतः स्वच्छ असाल, तुमच्यात कुठलाही दोष नसेल तरच दुसऱ्याची निंदा, दुसऱ्याचे दोष काढण्याचा तुम्हाला अधिकार आहे. स्वतःला आधी तपासून पहा. माझ्यात प्रचंड दोष भरलेले आहेत. मी दुसऱ्याची असूया करतो. दुसऱ्याचं चांगलं झालेलं मला आवडत नाही, सहन होत नाही. मग असं का होत नाही, अशी एक वृत्ती मनातून उफाळते. ही उफाळणारी वृत्ती तुम्हाला त्रास देते पुढे जाऊन. आपल्या दुष्कर्मानीच, आपल्या वाईट विचारांचीच बीजं आपण आपल्या मनात पेरत असतो आणि ही बीजं पुढे जाऊन मोठे वृक्ष होतात. आपल्याला समजत नाही की हे वृक्ष माझ्या आयुष्यात आले कुठून. अरे ते तुम्हीच पेरलेले आहेत, त्याची बीजं तुमच्याचकडे आहेत. असा जर विचार करायला तुम्ही सुरुवात केली की तुमच्या लक्षात येईल की आपण करतो आहोत, आपल्या आयुष्यात जे काही आलं आहे ते आपल्याच वेगवेगळ्या कर्मांची फळं भोगण्यासाठी हे आलेलं आहे. ही कर्म आपणच केलेली आहेत. कर्म न करता तुमच्या मागे दुःख लावण्याचं परमेश्वर इतका कसाबी नाही आहे. परमेश्वर अतिशय दयाळू आहे आणि हा दयाळू आहे हे तुमच्या एकंदर शरीराच्या सगळ्या व्यवहाराकडे पहा. तोंडात आलेलं अन्न आज जाऊन ते कशा प्रकारे बाहेर पडतं आणि मधल्या काळामध्ये त्याच्या किती प्रक्रिया असतात. या प्रक्रिया सगळ्या पाहिल्या की परमेश्वराच्या या कृतीचं मोठं आश्चर्य वाटतं. या कुडीत येणारा प्राण, कुठला तरी जीवात्मा या कुडीत येतो, या कुडीला आयुष्यभर सहन करतो. या कुडीकडून होणारे सगळे अत्याचार, चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी सगळ्या तो सहन करत असतो. आणि एक वेळ अशी येते की ही कुडी म्हातारी होती. या कुडीची क्षमता कमी होते, दृष्टी कमी होते, ऐकायला कमी यायला लागतं, तोंडातले दात पडतात आणि मग ही कुडी आपल्याला सोडायची असते. हे आपल्या मनावर आपण बिंबवलं पाहिजे. योग्य वेळी ही कुडी सोडली पाहिजे. या कुडीचाही आग्रह धरणारे आणि कितीही आजारी पडले, कसेही कष्ट भोगावे लागले, कितीही दुःख भोगावी लागली इंद्रियांची, तरीसुद्धा कुडी सोडवत नाही. ही कुडी सोडवण्याची मानसिक तयारी माणसाने केली पाहिजे कुठल्याही वयात. त्याच्या वाट्याला जे आलेलं आहे ते तो आनंदाने सहन करेल. आनंदाने सहन केलं तर पुढच्या जन्मी आपण जाऊन चांगली कुडी आपल्याला मिळेल. आपण जे काही करू त्याचा परिपाक आपल्या जीवात्म्यावर होत असतो आणि त्या परिपाकाप्रमाणे जी काही कर्म असतील त्यानुसार पुढची कुडी आपल्याला मिळते. वरची पंचमहाभूतातून येणारी सुखदुःख सुद्धा ही प्रत्येक शरीराला लागलेली आहेत. काही दोष आपल्या पिढ्या चालत आलेले असतात. तर हे घालवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण अतिशय शुद्ध राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
प्रयत्नवाद सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि ह्या प्रयत्नवादाने आपलं मन अत्यंत शुद्ध आपल्याला करता येतं. शुद्ध मनात शुद्ध आत्मा वसतो. या अर्थी आपल्या मनात काहीतरी वाईट कमी जास्ती विचार येत आहेत. षड्रिपुनी आपलं मन भरलेलं आहे. तर आपण हे आपल्या डोक्यात आलं पाहिजे काहीतरी गडबड आहे. आणि ही गडबड हे षड्रिपू काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी हातात माळ घेऊन केवळ रामनाम जपण्याने होत नाही. तोपर्यंत मनाला तुम्ही ठणकावून सांगत नाही की अरे बाबा हे तुला सगळं सोडायचं आहे बरं, तोपर्यंत मन तुमचं ऐकत नाही. मनाविषयी मी मागे एकदा बोललो आहे, अत्यंत फसवं मन असतं. मन तुम्हाला केव्हा फसून कुठे नेईल हे नाही सांगता येत. तर ह्या मनाच्या मागे लागायचं नाही. आपण म्हणजे मन नाही, आपण म्हणजे शरीर नाही. मागे जी योगनिद्रा तुमच्याकडून मी करून घेतली त्यात तुमच्या लक्षात येत असेल की आपण म्हणजे शरीर नाही याची अनुभूती घेणारही योगनिद्रा आहे. शरीर घोरत राहते आणि आपण शांतपणे ते आपलंच घोरणं आपण जेव्हा ऐकतो तेव्हा लक्षात येतं की हे मी वेगळा आहे आणि हे शरीर वेगळं आहे. ही अनुभूती घेण्याची योगनिद्रा मागे मी तुम्हाला शिकवली आहे. नसेल तर पुन्हा पहा. मी म्हणजे शरीर नाही हे एकदा पक्क झालं की माझ्या शरीराला येणारे जे काही सुखदुःख आहेत ती शरीराची आहेत, माझी नाहीत. मी अलग आहे. आणि संतांनी हेच साधलेलं आहे. ते म्हणजे शरीर नाही हा त्यांचा पक्का अनुभव आणि धारणा होती. त्यामुळे शरीराची दुःख त्यांनी स्वतःची म्हणून कधी मानली नाहीत. जी दुःख शरीराला आहेत ते शरीर भोगत राहील. माझा आत्मा हा चिरंतन आहे. असे अनेक शरीर तो धारण करेल. आणि ह्या धारण केलेल्या मागच्या शरीरातली दुःख काही मला आठवत नाही. त्यामुळे अत्यंत शांततेने मी माझा प्राणत्याग घेईन. कारण हे सगळं इथे सोडायचं आहे मला, ह्याची मला आतून खात्री पाहिजे. हे जे प्रेम 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 आपण म्हणतो ते खरंच प्रेम आहे का? ही आसक्ती आहे. आसक्ती आणि प्रेम ह्यात फरक आहे. तेव्हा ही आसक्ती सोडायची आपल्याला, प्रेम धरायचं. कारण प्रेमाशिवाय परमेश्वर नाही. म्हणून आजूबाजूच्या सर्वांवर प्रेम करायला शिका. त्यांचे गुणदोष दुर्लक्षित करायला शिका. त्यातलं चांगलं आहे तेवढं त्याला दाखवा, वाईट दाखवू नका. मागे मी माझा एक अनुभव तुम्हाला हे सांगितला होता की माझ्या गुरूंनी मला प्रत्येकाचं काय चांगलं वाईट आहे आणि कुठला हेतू आहे हे ह्या प्रत्येकाला उघडं नागडं करून मला दाखवलं. आणि तरीही त्या सर्वांशी मी अत्यंत चांगले व्यवहार ठेवले. हा माणूस माझ्याविषयी काय त्याच्या मनात किलमिश आहे मला माहीत असूनसुद्धा हे आपल्याला साधलं पाहिजे. हे साधलं तर जीवन तुम्ही जिंकलं. दिवाळी तुम्ही साजरी केली, आतले फटाके तुम्ही वाजवले, आतले अंतर्दीप तुम्ही जागृत केले. आणि एक सच्चा माणूस, हे सच्चा माणूस तुम्हाला व्हायचा आहे. यासाठी प्रयत्न करा. दिवाळी आनंदाने साजरी करा. आनंदासाठीच आयुष्य आहे हे कधीही विसरू नका. तेव्हा या दिवाळीत आपल्या सर्वांचा मी आता निरोप घेतो. पुढे आता दिवाळी आहे, माझ्याही घरचे पै पाहुणे, माझी मुलं बाळं सगळे येणार आहेत. पुढे मी काही दिवस गॅप घेणार आहे. परंतु तरीही लोकमान्य टिळकांचे जे गुरु होते अण्णासाहेब पटवर्धन, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन पुण्याचे, त्यांच्या चरित्रावर आधारित अशी एक डॉक्युमेंटरी पुढे मी 2 भागात तुमच्या पुढे प्रस्तुत करणार आहे. ती आपण पहा. दिवाळीचा आनंद घ्या. आनंद कसा मानायचा, कशात मानायचा, काय करायचं हे मी थोडक्यात माझ्या अनुभवाने तुम्हाला सांगितलेलं आहे. ते जरूर ऐका, आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. नमस्कार. पुन्हा भेटू. एखाद्या वेळी माझी जास्ती गॅप होऊ शकते, तर आपण त्याबद्दल मला माफ करावं. नमस्कार.